श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आदर्श जीवन काय असतं किंवा आदर्श जीवन आपण कसं जगायचं? तर श्रोते हो, जर आपल्याकडून चूक झाली तर ती आपण मान्य करायची. समोरच्या व्यक्तीचं मत हे नेहमी विचारात घ्यायचं. श्रोते हो, नेहमी चांगल्या कामाची स्तुती करायची. दुसऱ्याचा आभार मानायला हे कधीही विसरायचं नाही. मी ऐवजी आपण हा शब्द प्रयोग करायचा. सतत हसत मुख राहायचं. दुसऱ्यातलं चांगलं गुण ओळखायचं आणि ते आत्मसात करायचं. श्रोते हो, कोणाच्याही व्यंगावर कधी हसायचं नाही. टीका, तक्रार, बहिष्कार यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. लोकांच्या खांद्यावर स्वतःचं अपयश लादायचं नाही. आनंद मैत्री भावना जागू द्यायची. क्रोधावर नियंत्रण ठेवायचं. सत्याला चिकटून राहायचं. इतरांना चांगली वागणूक द्यायची. श्रोते हो, सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, नेहमी विचार करूनच बोलायचं. श्रोते हो, इतकं जरी आपण केलं तरी आपण आदर्श जीवन जगतोय हे नक्की होईल. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दिखाव्याचा नाही. प्रेम तर सगळेच करतात, पण निवडलेल्या व्यक्तीबरोबर आनंदाने संसार करता आला पाहिजे. सगळेजण आपल्याला कधी चांगले म्हणणार नाहीत. फक्त एवढंच डोक्यात ठेवून वाटचाल करायची. लोकांना स्वतःपेक्षा दुसऱ्याची झालेली प्रगती ही कधीच बघवत नसते. दुसऱ्याला त्रास देऊन रुबाबात जगणाऱ्याने एक ध्यानात ठेवायचं, तुम्हाला येणारं मरण हे रुबाबात नाही येणार. कारण कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करून घेऊनच मरण दाखवत असतं. जिचा नवरा समजूतदार आहे त्याच नवऱ्याची बायको आज सुखी आहे. बाकी खूप वर्षापासून नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या बायका अजूनही दुःखीच आहेत. शहाणा माणूस तो नाही जो विटाच उत्तर दगडानं देतो. शहाणा व्यक्ती तर तो असतो जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो. तुमचं मौन हे ज्यांना ज्यांना ओळखता येतं केवळ तीच माणसं तुमच्या शब्दांनाही समजू शकत असतात. दुसऱ्याचं आयुष्य आपल्याला खूप सहज आणि सोपं वाटत असतं, कारण त्यात आपली भूमिका फक्त प्रेक्षकाची असते. नात्यालाही एक स्वतःचं वय असतं. काही नाती मरेपर्यंत टिकतात, तर काही नाती जिवंतपणी मरतात. गरज बदलली की स्वभाव बदलतो. काही आठवणी विसरता येत नाहीत. काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत. चेहरं बदललं तरी ओळख नाही बदलत. वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत. पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत. अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत. आणि बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत. खचलेल्या पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला हिंमत देण्याचं काम हे त्याच्यावर प्रेम असणारी स्त्री करते. अक्कल शून्य लोक दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात. कारण निंदा करणं ही एकच गोष्ट अशी की त्यासाठी अक्कल लागत नाही. छापा काटा खेळायचा दिवस हे नाहीत राहिले आता. हल्ली छापा हा काटा काढण्यासाठीच टाकला जातो. नशिबानं चांगलं होईल असं समजून नशिबाची चाकरी करत बसण्यापेक्षा कर्तृत्वाला शरण जाऊन कर्तृत्वाची मनोभावे सेवा करा
आणि जिद्द, कष्ट, स्वाभिमान, सकारात्मक विचार यांच्याशी मैत्री करा. जीवन नक्कीच बदलून जाईल. फक्त विश्वास ठेवा. कागदांना पेन मारली की ते एकत्र होतात आणि माणसांना पेन मारली की ते वेगळे होतात. घट्ट नाती आणि कडक चहा हा बनायला वेळ लागतच असतो. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहत असतात. इमानदारीनं कमवणाऱ्या लोकांचं शौक हे भलेही कधी पूर्ण होत नसतील, पण सुखाची झोप मात्र नक्की पूर्ण होते. नवीन असताना प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसते, पण खरं काय हे जुनं झाल्यावरच कळतं. मग ती गोष्ट असो किंवा व्यक्ती. संस्कार आणि वागणूक ही माणसाची खरी ओळख असते. विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि जर विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो. तुलनेच्या विचित्र खेळात कधीच अडकू नका, कारण या खेळाला अंत नसतो. जिथं तुलना सुरू होते तिथं आनंद आणि आपलेपणा संपत असतो. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांचंही आभार माना, कारण मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक बळकट व्हावं यासाठी त्यांचा पण हातभार लागलेला असतो असं समजावं. मी झुकणार नाही असं म्हणणारा पुरुष आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी झुकत असतो. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव हा तेव्हाच येतो जेव्हा पैशाच्या जोरावर गाढवं पुढे जात असतात. ज्यांनी संघर्ष करायचं ठरवलं त्यांना लाज आणि अपमानाची भीती नसते. जो लाजला तो संपला. सहनशीलता एकदा संपली की मर्यादा ओलांडावीच लागत असते. काही जखमांचं ओझं हे आयुष्यभर व्हायला लागतं, तरी चार चौघात वावरताना हसून राहायला लागतं. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं. जे जे असेल नशिबी लिहिलेलं ते स्वीकारून आनंदी राहावं.